In the previous lectures, we have studied scalar product and its characteristics, vector product and its characteristics, addition and subtraction of vectors, and triangle law, polygon law, parallelogram law of vector addition. Also, we have studied resolution of vectors. Now, we are going to study the examples on this topic, JNET examples, or we can say MCQs on this topic. First, see here, a force of 5 Newton act on a particle, okay, along a direction making angle of 60 degree with vertical. Then its vertical component is what? It is given that a force of 5 Newton. How much the force? F bar is equal to having magnitude 5 Newton. It is acting on a particle along a direction making angle 60 degree with vertical. Angle is made by this force with vertical which is equal to 60 degree. Say this is x-axis and this is y-axis, this is origin. Okay, angle made by force vector with the vertical axis, that is the y-axis, is 60 degree. So as I have told you, if the angle is made with vertical like this F bar and it made the angle with y-axis, that is vertical, angle is theta, then its x component will be F sin theta and y component will be F cos theta. याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलेलं होतं बघा की एखाद्या वेक्टरने ज्या ॲक्सिस सोबत अँगल मेड केलेला आहे, एखाद्या वेक्टरचा ज्या ॲक्सिस सोबत अँगल थीटा तुम्हाला गिवन आहे, तो ॲक्सिस म्हणजे त्या वेक्टरचा कोणता कॉम्पोनंट असतो? कॉस कॉम्पोनंट. हे लक्षात ठेवायचं. ज्याच्या सोबत अँगल तो कॉम्पोनंट असेल कॉस आणि रिमेनिंग जो असेल तो कोणता असेल? साइन. म्हणजे गिवन वेक्टरला आपण दोन कॉम्पोनंटमध्ये डिवाइड केलं. एक आहे त्याचा कॉस कॉम्पोनंट आणि दुसरा कोणता आहे तर साइन कॉम्पोनंट. कॉस कोणता कॉम्पोनंट येईल तर या वेक्टरने वाय ॲक्सिस सोबत अँगल तयार केलेला आहे थीटा. मग त्यामुळे ही जी लाईन आहे ती कोणता कॉम्पोनंट असेल तर त्याचा कॉस कॉम्पोनंट असेल आणि रिमेनिंग हा जो ॲक्सिस आहे हा काय दाखवेल तर त्याचा साइन कॉम्पोनंट दाखवेल. ओके, म्हणजे या केसमध्ये बघा या फोर्सचा वाय कॉम्पोनंट आहे एफ कॉस थीटा आणि एक्स कॉम्पोनंट आहे एफ साइन थीटा. बरोबर. याच्यामध्ये एफ वाय इज इक्वल टू काय आहे? एफ कॉस थीटा आणि एफ एक्स म्हणजे याचा फोर्सचा एक्स कॉम्पोनंट कोणता आहे तर एफ साइन थीटा. आता विचारलं आहे काय बघा, इट्स व्हर्टिकल कॉम्पोनंट. व्हर्टिकल कॉम्पोनंट विचारला आहे. मग आता इथे बघा या एक्झाम्पलमध्ये व्हर्टिकल कॉम्पोनंट म्हणजेच कोणता कॉम्पोनंट तर वाय कॉम्पोनंट. वाय कॉम्पोनंटचा फॉर्म्युला एफ कॉस थीटा विच इज इक्वल टू एफची व्हॅल्यू तुम्हाला गिव्हन आहे, किती आहे? 5. कॉस ऑफ अँगल थीटा किती आहे बघा? 60. म्हणजे काय आलं? 5 इंटू कॉस 60. मग 5 इंटू ब्रॅकेट कॉस 60 किती असतो? 1/2. मग 5 इंटू 1/2 केलं तर आन्सर किती मिळेल बघा? 2.5. आन्सर किती असेल? 2.5 न्यूटन. म्हणजे याचा वाय कॉम्पोनंट किती आला? 5 इंटू 1/2 म्हणजे 5/2. आन्सर किती असेल? 2.5 न्यूटन. जर या क्वेश्चनमध्ये तुम्हाला याचा एक्स कॉम्पोनंट विचारला असता तर मग काय आला असता तो तर एफ साइन थीटा. एफची व्हॅल्यू आहे 5, साइन 60 आला असता. साइन 60 किती असतो? √3/2. मग 5√3/2 असा कोणता कॉम्पोनंट मिळाला असता? एक्स कॉम्पोनंट. आलं लक्षात? कसा फाइंड आउट करायचा? एक्स कॉम्पोनंट आणि वाय कॉम्पोनंट बघा कसे काढायचे. गिव्हन वेक्टर, त्या वेक्टरने ज्या ॲक्सिस सोबत अँगल थीटा आहे ती लाईन म्हणजे त्याचा कॉस कॉम्पोनंट आणि रिमेनिंग जो असेल तो त्याचा साइन कॉम्पोनंट असेल. म्हणजे इथं या कंडिशनमध्ये एक्स कॉम्पोनंट आहे एफ साइन थीटा, वाय कॉम्पोनंट आहे एफ कॉस थीटा. यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय बघावं लागेल आपल्याला तर अँगल तुम्हाला व्हर्टिकल सोबत दिला आहे का हॉरिझॉन्टल सोबत दिला आहे. ही कंडिशन खूप महत्त्वाची असते. इथं जर व्हर्टिकल सोबत दिला असेल तर हा कॉस आणि हा साइन आला.
पण हाच अँगल जर तुम्हाला हॉरिझॉन्टल सोबत म्हणजे इथं दिला असता तर हा कॉम्पोनंट कॉस आला असता आणि हा साइन आला असता. समजलं. आता सेकंड एक्झाम्पल बघा, याच्यामध्ये ऑप्शन कोणता करेक्ट आला? 2.5 न्यूटन म्हणजे ऑप्शन डी करेक्ट आला. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघा, वेक्टर ए बार मेक्स इक्वल अँगल्स विथ XYZ ॲक्सेस, व्हॅल्यू ऑफ इट्स कॉम्पोनंट विल बी. वेक्टर ए बार, त्या वेक्टर ए बारने एक्स ॲक्सिस सोबत, वाय ॲक्सिस सोबत आणि झेड ॲक्सिस सोबत जो अँगल तयार केलेला आहे तो अँगल कसा आहे सांगितला आहे? सेम आहे. आता एक लक्षात ठेवायचं की अँगल मेड बाय अ गिव्हन वेक्टर विथ एक्स ॲक्सिस, हा जो अँगल आहे तो असतो अल्फा. मेड विथ वाय ॲक्सिस अँगल असतो, वाय ॲक्सिस सोबत जो अँगल तयार केलेला असतो तो असतो बीटा आणि झेड ॲक्सिस सोबत जो अँगल तयार केलेला असतो तो असतो गॅमा. हे खूप महत्त्वाचं आहे की गिव्हन वेक्टरने एक्स ॲक्सिस सोबत जो अँगल तयार केला तो कोणता सिम्बॉल घेतला जातो? अल्फा. वाय ॲक्सिस सोबत जो अँगल केलेला आहे तो असतो बीटा आणि झेड ॲक्सिस सोबत जो अँगल आहे त्याला सिम्बॉल आहे गॅमा. आणि हे अँगल कसे फाइंड आउट करायचे? तर गिव्हन वेक्टरचा सपोज तुम्हाला एक्स ॲक्सिस सोबत अँगल किती आहे फाइंड आउट करायचा आहे, तर त्यासाठी तुम्ही काय कराल? कॉस अल्फा फाइंड आउट कराल. कॉस अल्फा कसा फाइंड आउट करायचा? तर गिव्हन वेक्टरचा एक्स कॉम्पोनंट अपॉन गिव्हन वेक्टरचं मॅग्निट्यूड. बघा, कॉस अल्फा कसा फाइंड आउट करायचा? तर AX अपॉन A. ए म्हणजे काय? तर ए बार हा वेक्टर आपल्याला गिव्हन आहे ना. वेक्टर कोणता आहे बघा? ए बार वेक्टर आहे आणि म्हणून मी इथे AX लिहिलं आहे. AX म्हणजे काय? त्या ए बार वेक्टरचा एक्स कॉम्पोनंट म्हणजे काय असणार? AX असणार. त्यानंतर ए म्हणजे काय असेल? ए म्हणजे असेल तर त्या वेक्टरचं मॅग्निट्यूड. ओके, म्हणजे वेक्टरचा एक्स कॉम्पोनंट अपॉन त्याचं मॅग्निट्यूड केलं तर आपल्याला काय मिळतं? कॉस अल्फा हा अँगल मिळतो. बरोबर. अल्फा हा अँगल गिव्हन वेक्टरने कोणत्या ॲक्सिस सोबत केला आहे? तर एक्स ॲक्सिस सोबत. कसा फाइंड आउट करायचा? तर कॉस अल्फा इज इक्वल टू AX अपॉन A. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट बघूयात अजून आपण AX अपॉन हा A जो आहे तो A कसा फाइंड आउट करायचा? मला सांगा. रिझॉल्युशन ऑफ वेक्टरमध्ये आरचा फॉर्म्युला काय होता? आर इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ आर बार. कसं फाइंड आउट केलं होतं? तर आर इक्वल टू अंडर रूट RX स्क्वेअर प्लस RY स्क्वेअर. तिथे आपण 2 ॲक्सिस कन्सिडर केले, पण सपोज 3 ॲक्सिस कन्सिडर केले तर तोच मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला काय येतो? तर आर इक्वल टू अंडर रूट RX स्क्वेअर प्लस RY स्क्वेअर प्लस RZ स्क्वेअर. हे सांगितलं मी तुम्हाला. मग सेम तसंच इथे ए वेक्टर आहे ना, ए बार वेक्टर आहे, मग त्याचं मॅग्निट्यूड ए काढायचं आहे तर ते कसं फाइंड आउट करायचं? तर स्क्वेअर रूटमध्ये येईल AX स्क्वेअर प्लस AY स्क्वेअर प्लस काय असेल? AZ स्क्वेअर. बरोबर. त्यानंतर सिमिलरली कॉस बीटा फाइंड आउट करायचं आहे. कॉस बीटा म्हणजे काय? बीटा हा कसला अँगल आहे? गिव्हन वेक्टर ए बारनी वाय ॲक्सिस सोबत जो अँगल तयार केला तो अँगल कोणता आहे? तर बीटा आहे. मग कॉस बीटा इक्वल टू काय असेल? तर AY अपॉन A. काय असेल कॉस बीटा? AY अपॉन A. म्हणजे गिव्हन वेक्टरचा वाय कॉम्पोनंट डिवायडेड बाय इट्स मॅग्निट्यूड. ओके, मग AY अपॉन A. पुढे काय येईल बघा? AY अपॉन A कसा फाइंड आउट करायचा? स्क्वेअर रूटमध्ये AX स्क्वेअर प्लस AY स्क्वेअर प्लस AZ स्क्वेअर. सिमिलरली कॉस गॅमा फाइंड आउट करायचा आहे. हियर गॅमा इज द अँगल मेड बाय गिव्हन वेक्टर with the z axis. Okay, so cos gamma equal to z component of given vector divided by magnitude of given vector az upon a. मग az upon a कसं फाइंड आउट करायचा? स्क्वेअर रूटमध्ये ax स्क्वेअर प्लस ay स्क्वेअर प्लस az स्क्वेअर. ओके, आत्ता इथे मी हे जे सांगते थेरी सांगते ही थेरी आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे हां, कारण हे आपल्या टेक्स्टबुकमध्ये किंवा NCERTमध्ये हे गिव्हन नाही. ओके, पण हे रेफरन्स बुक्समध्ये आहे आणि ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता हे जे मी इथं सांगितलेलं आहे टेक्स्टबुकमध्ये नाही, NCERTमध्ये नाही, पण
त्याच्यावर आपल्याला न्यूमरिकल आहे, म्हणजे ती थेरी कुठे आहे तर रेफरन्स बुकमध्ये आहे. त्याच्यामुळं हा न्यू पॉईंट म्हणून आपण इथे स्टडी करतोय. तर इथं काय आहे बघा, एक्स ॲक्सिस सोबत जो अँगल आहे तो आहे अल्फा, वाय ॲक्सिस सोबतचा अँगल आहे बीटा, झेड ॲक्सिस सोबतचा अँगल आहे गॅमा, कॉस अल्फाचा फॉर्म्युला आहे AX/A, कॉस बीटा आहे AY/A, कॉस गॅमा आहे AZ/A. आणि इथं ए म्हणजे काय तर मॅग्निट्यूड ऑफ गिवन वेक्टर. कसा फाइंड आउट केला तर रूटमध्ये AX² + AY² + AZ². ओके, आता पुढे बघा, सपोज मी नेक्स्ट घेते आता cos² अल्फा प्लस cos² बीटा प्लस cos² गॅमा, आणि याचं ॲन्सर आपण फाइंड आउट करूयात. cos² अल्फा प्लस cos² बीटा प्लस cos² गॅमा. cos² अल्फा काय येईल बघा, AX² अपॉन A², बरोबर, प्लस काय cos² बीटा करा काय येईल AY² अपॉन A², प्लस cos² गॅमा काय असेल AZ² अपॉन A². मग इक्वल टू काय येईल AX² प्लस AY² प्लस AZ² डिवायडेड बाय A², बरोबर. आता हे जे आहे AX² प्लस AY² प्लस AZ² हे ॲज इट इज लिहूयात, डिवायडेड बाय A² आहे. ए कसा फाइंड आउट करतो आपण तर स्क्वेअर रूटमध्ये AX² प्लस AY² प्लस AZ² हा एचा फॉर्म्युला आहे, त्याचा तुम्ही स्क्वेअर घेतला तर हे रूट साईन निघून जाईल आणि मग राहील काय तर AX² प्लस AY² प्लस AZ². आता हे डिवायडेड बाय सेम क्वांटिटीज आहेत, त्याच्यामुळे रेशो किती आला 1 आला. म्हणजे याच्यावरून आपल्याला रिलेशन काय मिळतं बघा, तर cos² अल्फा प्लस cos² बीटा प्लस cos² गॅमा इज इक्वल टू किती आहे 1. cos² अल्फा प्लस cos² बीटा प्लस cos² गॅमा याची व्हॅल्यू किती असते 1 असते. आता आपल्याला या सगळ्यामध्ये इथे हे एक्झाम्पल सॉल्व झालं का नाही. इथे आपण काय बघितली तर या एक्झाम्पलसाठी रिक्वायर्ड असणारी ॲडिशनल थेरी बघितली. मग आता आपल्याला महत्त्वाचं काय तर हे रिलेशन, कोणतं रिलेशन काय लक्षात ठेवायचं, cos² अल्फा प्लस cos² बीटा प्लस cos² गॅमा इज इक्वल टू 1. हे रिलेशन आपल्याला माहिती पाहिजे. आणि याच्यामध्ये आपल्याला अजून काय माहिती पाहिजे तर cos अल्फा म्हणजे काय आहे, cos बीटा म्हणजे काय आणि cos गॅमा म्हणजे काय, ते फॉर्म्युले इथे आहेत. cos अल्फा कसा काढायचा AX/A, cos बीटा AY/A आणि cos गॅमा AZ/A. ओके, आता इथं हे रिलेशन आणि हे 3 फॉर्म्युले हे तुम्हाला माहिती पाहिजेत हे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी. हे कसं आलं सगळ्यांना समजलं. आता नेक्स्ट आपण बघूयात की हे एक्झाम्पल कसं सॉल्व करायचं आहे बाय युजिंग दिस 2 फॉर्म्युलाज. ओके, रिलेशन कोणते कोणते यूज करायचे तर cos² अल्फा प्लस cos² बीटा. आता इथे रिलेशन आपल्याला जे मिळालं ते लिहूयात आपण. काय रिलेशन मिळालं cos² अल्फा प्लस cos² बीटा प्लस cos² गॅमा इज इक्वल टू 1. हा फॉर्म्युला आणि हे 3 फॉर्म्युले याचा यूज करून आपण हे एक्झाम्पल सॉल्व करूया. ओके, बघा काय सांगितलं आहे की वेक्टर A बार मेक्स इक्वल अँगल्स विथ XY/Z ॲक्सिस. अँगल जे XY/Z या 3 ॲक्सिस सोबत तयार केलेले आहेत ते काय आहेत सेम आहेत. मग आता सांगा अल्फा हा X ॲक्सिस सोबतचा अँगल, बीटा हा Y ॲक्सिस सोबतचा अँगल आणि गॅमा हा Z ॲक्सिस सोबतचा अँगल. मग हे तिन्ही अँगल कसे आहेत सेम आहेत. म्हणजेच अल्फा बीटा आणि गॅमा हे 3 अँगल सेम आहेत. हे गिव्हन आहे आपल्याला, हे गिव्हन आहे की 3 अँगल इक्वल आहेत. आणि फाइंड आउट काय करायचं आहे तर व्हॅल्यू ऑफ इट्स कॉम्पोनंट, त्या वेक्टरच्या कॉम्पोनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. जर अल्फा बीटा गॅमा सेम असेल तर cos अल्फा इज इक्वल टू काय असेल cos बीटा इज इक्वल टू काय असेल cos गॅमा. मग आता ते रिलेशन आपण वापरूयात. cos² अल्फा प्लस cos² बीटा प्लस cos² गॅमा इज इक्वल टू किती असतं 1 असतं. पण cos अल्फा cos बीटा cos गॅमा तिन्ही कसे आहेत इक्वल आहेत. मग जर इथे cos² अल्फा प्लस या बीटाच्या ऐवजी मी cos² अल्फाच लिहिलं
परत गॅमाच्या ऐवजी सुद्धा कॉस स्क्वेअर अल्फाच लिहिलं तर काय येईल बघा, कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर अल्फा इज इक्वल टू 1 म्हणजे किती, तर 3 कॉस स्क्वेअर अल्फा इज इक्वल टू 1. मग कॉस स्क्वेअर अल्फा इज इक्वल टू 1/3 अँड कॉस अल्फा इज इक्वल टू काय असेल बघा, 1/√3. बघा 3 कॉस स्क्वेअर अल्फा इक्वल टू 1 आला, कॉस स्क्वेअर अल्फा इक्वल टू हा 1 डिवायडेड बाय 3 आला. दोन्ही साईडला रूट घेऊयात आपण स्क्वेअर रूट, तर काय येईल, कॉस स्क्वेअर अल्फाचं रूट आलं कॉस अल्फा आणि 1/3चं रूट आलं 1/√3. मग इथे आपल्याला व्हॅल्यू कुणाची मिळाली, तर कॉस अल्फाची. कॉस अल्फा किती मिळाला, 1/√3 मिळाला. आता कॉस अल्फाचा फॉर्म्युला बघायचा. कॉस अल्फा काय असतो, तर ax/a. बरोबर, कॉस अल्फाचा फॉर्म्युला आहे ax/a. कॉस अल्फा किती आला, तर 1/√3 आला विच इज इक्वल टू ax/a. आता आपल्याला विचारलं आहे काय सांगा, त्याच्या कॉम्पोनंटची व्हॅल्यू. मग आता ax काढायचं आहे तर कसं येणार, तर a/√3. बघा ax इथेच ठेवला, हा a इथं आला, मग ax किती आला बघा, a/√3. जर तुम्हाला ay काढायचा असेल ay तर काय येणार बघा, कॉस बीटा इंटू a. पण कॉस अल्फा, कॉस बीटा, कॉस गॅमा हे तिन्ही पण कसे आहेत, इक्वल आहेत. बघा कॉस अल्फा, कॉस बीटा, कॉस गॅमा हे तिन्ही पण सेम आहेत. मग जर इथे तुम्ही हे इक्वल असतील आणि a सगळीकडे कॉमन असेल तर ax, ay, az हे 3 कॉम्पोनंट कसे असतील, इक्वल असतील. आलं लक्षात. जर कॉस अल्फा इक्वल टू कॉस बीटा इक्वल टू कॉस गॅमा आहे आणि यांचा सगळ्यांचा डिनॉमिनेटर a हा कसा आहे, कॉन्स्टंट आहे. ह्या दोन व्हॅल्यू ह्या तिघांसाठी जर सेम आल्या तर हे जे कॉम्पोनंट्स आहेत ax, ay आणि az हे कसे असतील, तिन्ही पण इक्वल असतील. म्हणजेच या गिव्हन वेक्टरसाठी जेवढा ax आहे तेवढाच ay आहे आणि तेवढाच az आहे. म्हणजेच गिव्हन वेक्टरचा x कॉम्पोनंट आहे a/√3, y कॉम्पोनंटसुद्धा असेल a/√3 आणि z कॉम्पोनंटसुद्धा असेल a/√3. आलं लक्षात. मग आता याच्यामधला करेक्ट ऑप्शन कोणता असेल, a. काय आहे बघा, a/√3. त्याचा प्रत्येक कॉम्पोनंट x कॉम्पोनंट, y कॉम्पोनंट आणि z कॉम्पोनंट हे तिन्ही पण किती असतील, तर a/√3. इथे आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, हे न्यू फॉर्म्युले आपल्यासाठी आहेत, हे नोट डाऊन करून ठेवायचे आहेत. काय काय आहेत, कॉस अल्फा, कॉस बीटा, कॉस गॅमा ह्या तिघांचे फॉर्म्युले आणि रिलेशन महत्त्वाचं, कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1. ओके. आता एक्झाम्पल्स आपण बघत असताना काही थेरी आपल्याला न्यू थेरी वापरावी लागते जी NCERTच्या पण बाहेरची आहे. ती त्या वेळेस मी तुम्हाला सांगत जाईन आणि ते एक्झाम्पलसाठी जी थेरी लागणारी आहे ती तुम्ही एका नोटबुकमध्ये व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवायची आहे. जिथे तुम्ही असाइनमेंट किंवा नोट्स काढत आहात तर त्या तिथेच तुम्हाला हे ॲडिशनल पॉईंट जे नीटसाठी जे रिक्वायर्ड आहेत ते नोट डाऊन करून ठेवावे लागतील. आणि ज्यावेळेस तुम्ही टॉपिक स्टडी करताय त्यावेळेस याचा देखील स्टडी करायचा. समजलं सगळ्यांना. आता आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, थर्ड एक्झाम्पल. इफ a बार इज इक्वल टू 2i + 4j - 5k द डायरेक्शन्स ऑफ कोसाइन्स ऑफ द वेक्टर a बार आर. गिव्हन वेक्टर एक आहे आपल्याला a बार आणि विचारलं आहे काय, तर त्याच्या कोसाइन्सच्या डायरेक्शन्स विचारले आहेत. म्हणजे कोसाइन्स म्हणजे कॉस, बरोबर. मग कॉस अल्फा, कॉस बीटा आणि कॉस गॅमा काय असेल असा क्वेश्चन आहे इथे आपल्याला. आणि ऑप्शन्समध्ये तुम्हाला त्याचे 3 व्हॅल्यूज दिलेले आहेत. म्हणजे ऑब्वियसली कॉस अल्फा, कॉस बीटा आणि कॉस गॅमाच्या व्हॅल्यू दिल्या आहेत आणि त्या तुम्हाला फाइंड आउट करायच्या आहेत. ओके. तर गिव्हन वेक्टर कोणता आहे बघा, तो फर्स्ट लिहूयात. a बार इज इक्वल टू आहे 2i + 4j - 5k असा हा गिव्हन वेक्टर आहे. मग आता फर्स्ट आपलं काम काय, तर या वेक्टरचं मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचं. ए कसं फाइंड आउट करायचं, तर स्क्वेअर रूटमध्ये आपण काय घेतो, तर ax² + ay² + az² इक्वल टू √ax² + ay² + az². या तिघांच्या मध्ये आय कॅप सोबत जो आहे तो आहे x कॉम्पोनंट, जे कॅप सोबत जो आहे तो आहे y कॉम्पोनंट
आणि के कॅप सोबत आहे झेड कॉम्पोनंट. म्हणजे हा आहे AX, हा आहे AY आणि हा आहे AZ. मग AX आहे किती 2, इथे आला 2 स्क्वेअर प्लस AY किती आहे 4, मग इथे आला 4 स्क्वेअर प्लस AZ किती आहे -5 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये 2 स्क्वेअर किती असणार 4, 4 स्क्वेअर किती 16 प्लस -5चा स्क्वेअर 25 विच इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये इथं आले हे 20 प्लस 25 किती आले 45. म्हणजे आपल्याला इथे Aची व्हॅल्यू मिळाली. A किती आहे बघा √45. A इज द मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर A बार. नाउ वी हॅव टू फाइंड cos अल्फा फर्स्ट. cos अल्फा इज इक्वल टू AX अपॉन A. याच्यामध्ये AX किती आहे 2 आहे, AX आहे 2 डिवायडेड बाय A किती आहे बघा √45. A आहे √45. त्यानंतर कॉस बीटा बघा, कॉस बीटा कसा फाइंड आउट करायचा AY अपॉन A. AY म्हणजे याचा Y कॉम्पोनंट किती आहे 4 डिवायडेड बाय A म्हणजे ही व्हॅल्यू किती आहे √45. त्यानंतर कॉस गॅमा इज इक्वल टू काय असणार AZ अपॉन A. AZ किती आहे बघा इथे -5 डिवायडेड बाय √45. आता असा ऑप्शन बघायचा 2 अपॉन √45, सेकंड असेल 4 अपॉन √45 आणि थर्ड असेल -5 अपॉन √45. असा ऑप्शन कुठे आहे बघा फर्स्ट ऑप्शन आहे 2 अपॉन √45, 4 अपॉन √45 आणि -5 अपॉन √45. एकदम इझी आहे क्वेश्चन. नेक्स्ट बघा इफ A बार इज इक्वल टू 4i प्लस J, B बार इज इक्वल टू -3i प्लस 2J, C बार इज इक्वल टू -k कॅप, देन unit vector r cap along the direction of sum of these vectors. वेक्टर्सचे एक्झाम्पल आहेत ना सोडवण्यासाठी आपल्याला इझी असतात, पण ते अंडरस्टँड झाले पाहिजेत. जर तुम्हाला ते व्यवस्थित समजले तर ते तुम्हाला व्यवस्थित सॉल्वसुद्धा करता येतात. ओके बघा A बार B बार C बार 3 वेक्टर आपल्याला गिव्हन आहेत. विचारलं आहे काय ते समजलं पाहिजे. काय विचारलं आहे युनिट वेक्टर r कॅप विचारलं आहे. आपल्याला माहिती आहे की कोणताही युनिट वेक्टर हा कॅपनी दाखवला जातो. मग आर कॅप हा युनिट वेक्टर असेल तर त्याचा वेक्टर कोणता असेल तर आर बार, बरोबर. मग आर बार कसा रिप्रेझेंट केला जाईल तर त्याचं मॅग्निट्यूड आर इंटू त्याची डायरेक्शन आर कॅप, बरोबर. म्हणजे कोणताही कॅप असणारा वेक्टर हा कसला वेक्टर असतो युनिट वेक्टर आणि तो दाखवतो डायरेक्शन. मग त्या डायरेक्शनला त्याच्या मॅग्निट्यूडनं मल्टिप्लाय करा, मग आपल्याला गिवन वेक्टर मिळतो. म्हणजे आर बार कसा आपण फाइंड आउट करतो तर आर इंटू काय केलं जातं आर कॅप केलं जातं. मग इथे काय विचारलं आहे तर युनिट वेक्टर आर कॅप विचारलं आहे अलॉंग द डायरेक्शन ऑफ सम ऑफ दीज वेक्टर्स. म्हणजेच बघा आपल्याला याच्यावरून काय समजलं पाहिजे तर आर बार हा एक वेक्टर आहे जो कसा फाइंड आउट केला तर A बार प्लस B बार प्लस C बार. म्हणजे ABC हे 3 वेक्टर आपल्याला गिव्हन आहेत. तिघांची ॲडिशन केली सम केली तर आपल्याला वेक्टर मिळतो आर बार आणि या आर बारची डायरेक्शन म्हणजे युनिट वेक्टर आर कॅप आपल्याला विचारलेला आहे. आर बार पहिल्यांदा आपण फाइंड आउट करूयात. A बार प्लस B बार प्लस C बार सिंपल आहे. A बार काय बघा 4i - j, बरोबर. B बार काय आहे बघा -3i प्लस 2j आणि C बार काय आहे तर -k. बघा 4i - j -3i प्लस 2j आणि पुढचा -k यांची ॲडिशन करायची. i ची ॲडिशन j ची ॲडिशन बघा विच इज इक्वल टू काय येईल 4i - 3i म्हणजे इथे मिळाला i कॅप. इथं 2j - j प्लस j कॅप काय मिळतो i कॅप प्लस j कॅप आणि -k कॅप. दिस इज आर बार. म्हणजे इथे आपल्याला आर बार हा वेक्टर मिळाला. काय आहे वेक्टर i कॅप प्लस j कॅप -k कॅप. आता या आर बारचं मॅग्निट्यूड कसं फाइंड आउट करायचं तर मॅग्निट्यूड ऑफ आर बार इज इक्वल टू आर इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये
कोणत्याही वेक्टरचं ज्यावेळेस आपण मॅग्निट्यूड फाइंड आउट करतो त्यावेळेस सिंपल लक्षात ठेवायचं की त्याच्या एक्स कॉम्पोनंटचा स्क्वेअर घ्या प्लस त्याच्या वाय कॉम्पोनंटचा स्क्वेअर घ्या आणि प्लस झेड कॉम्पोनंटचा स्क्वेअर. मग काय येईल इथे आर कसा फाइंड आउट करायचा. इथं याचा एक्स कॉम्पोनंट आहे 1. बघा इथं आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर प्लस असेल आर झेड स्क्वेअर स्क्वेअर रूटमध्ये इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये याचा एक्स कॉम्पोनंट इथे काहीच नाही आहे नुसतं आय कॅप आहे म्हणजे याच्या आधी काय असणार 1 म्हणजे इथे आला 1 स्क्वेअर प्लस जे कॉम्पोनंट पण नुसता जे आहे म्हणजे इथे सुद्धा असेल 1 प्लस 1 स्क्वेअर. इथे केच्या आधी मायनस साईन आहे म्हणजे इथे काय असेल -1 ब्रॅकेट स्क्वेअर विच इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये 1 स्क्वेअर असेल 1 पुढचा 1 स्क्वेअर असेल 1 याचा पण स्क्वेअर असेल 1 मग 1 + 1 + 1 आन्सर किती आलं 3 म्हणजे √3 हे आपल्याला काय मिळतं आरची व्हॅल्यू मिळते. बघा आर बार हा वेक्टर आहे आय + j - k आणि त्याचं मॅग्निट्यूड आर हे किती आहे तर √3 आहे. आता आपल्याला माहिती आहे की आर बार कसा लिहिला जाईल तर मॅग्निट्यूड इंटू डायरेक्शन. आर बार किंवा कोणताही वेक्टर हा कसा रिप्रेझेंट केला जातो तर त्याचं मॅग्निट्यूड इंटू काय करायचे असते त्याची डायरेक्शन. मग या फॉर्म्युल्यानुसार जर आपल्याला आर कॅप फाइंड आउट करायचं असेल आर कॅप तर कसं काढायचं तर आर बार ह्या वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूडनं डिव्हाइड करायचं. आर कॅप इक्वल टू काय असणार आर बार अपॉन आर. लक्षात ठेवा युनिट वेक्टर इज इक्वल टू वेक्टर डिव्हायडेड बाय इट्स मॅग्निट्यूड. वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूडनं डिव्हाइड केलं की मग आपल्याला काय मिळतो तर युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ गिवन वेक्टर. कळालं. सपोज आपल्याला पी कॅप काढायचा आहे तर आपण कसा फाइंड आउट करणार पी बार अपॉन पी. क्यू कॅप काढायचा आहे तर क्यू बार अपॉन क्यू म्हणजे वेक्टर अपॉन इट्स मॅग्निट्यूड असं आपल्याला काय मिळतं युनिट वेक्टर. मग आर कॅप इज इक्वल टू आर बार अपॉन आर आहे. आता आर बार काय आहे बघा आर बार इथे लिहिलं आहे आपण काय आहे आय + j - k काय येणार आय कॅप प्लस जे कॅप मायनस के कॅप डिव्हायडेड बाय आर किती आहे बघा इथे √3 म्हणजे आपल्याला हे आर कॅपचं आन्सर मिळालं ना. आर कॅपचं आन्सर काय मिळालं आय + j - k अपॉन √3. मग आता असा ऑप्शन बघायचा आपल्याला आर कॅपच विचारला होता मग असा ऑप्शन कुठे आहे बघा तर 1/√3 इंटू आय + j - k. हे आता आपण पुढे कसं लिहू शकतो बघा याच्यातून 1/3 √3 साईडला घ्या आय कॅप प्लस जे कॅप मायनस के कॅप हे असेल आपलं फायनल ॲन्सर. बघा ऑप्शन कुठे आहे 1/√3 त्यानंतर पुढे काय आहे तर आय + जे आणि पुढे काय असेल -k आय + जे -k. ऑप्शन कोणता असेल बघा सी ऑप्शन असेल 1/√3 इंटू ब्रॅकेट काय आहे आय + j - k. ओके अंडरस्टूड सगळ्यांना समजलं का बघा युनिट वेक्टर आर कॅप इज इक्वल टू आर बार अपॉन आर. आर बार किती आहे तर आय + j - k आहे आणि पुढे आर कॅप कसा काढला तर आर बार म्हणजे या वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूडनं काय केलं डिव्हाइड केलं म्हणजे 1/√3 आय + j - k. ओके ऑप्शन कोणता करेक्ट असेल याच्यामध्ये सी ऑप्शन हा करेक्ट ऑप्शन असेल. ओके now see the next example. First we will see this example. If magnitude of sum of two vectors is equal to magnitude of difference of two vectors then the angle between these two vectors will be. काय सांगितलं आपल्याला की दोन वेक्टर्सच्या ॲडिशन सम घेतल्यानंतर तो जो रिझल्टंट मिळतो त्याचं मॅग्निट्यूड आणि दोन वेक्टर्सच्या डिफरन्स घेतल्यानंतर जो रिझल्टंट मिळतो त्याचं मॅग्निट्यूड हे दोन्ही मॅग्निट्यूड कसे आहेत तर सेम आहेत तर त्या दोन वेक्टर्समध्ये अँगल किती आहे असा क्वेश्चन आहे आपल्याला. म्हणजे दोन वेक्टर्सच्या समचं मॅग्निट्यूड आणि दोन वेक्टर्सच्या डिफरन्सचं मॅग्निट्यूड हे दोन्ही कसे आहेत इक्वल आहेत. तर आपल्याला क्वेश्चन आहे असा की त्या दोन वेक्टर्समध्ये अँगल किती असेल. इथे आपण लिहूयात गिव्हन काय आहे सपोज दोन वेक्टर आहेत ए बार आणि बी बार तर त्यांचा सम कसं घेणार ए बार + बी बार
हा आपल्याला एक वेक्टर मिळेल आणि त्याचं मॅग्निट्यूड बारमध्ये असेल. मग मॅग्निट्यूड ऑफ सम ऑफ टू वेक्टर्स ए बार प्लस बी बार इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स ऑफ टू वेक्टर्स ए बार मायनस बी बार. काय सांगितलंय बघा, मॅग्निट्यूड ऑफ सम ऑफ टू वेक्टर्स म्हणजे मॅग्निट्यूड कुणाचं घ्यायचं, ए बार आणि बी बार यांच्या समचं घ्यायचं. इज इक्वल टू काय आहे, मॅग्निट्यूड कोणाचं, ए बार आणि बी बार या दोन वेक्टर्सच्या डिफरन्सचं. आता ए बार प्लस बी बारचं मॅग्निट्यूड कसं फाइंड आउट करायचं. आता याच्यासाठी आपण पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन बघितलेला होता. त्याच्यामध्ये आर बार इज इक्वल टू पी बार प्लस क्यू बार होतं, बरोबर आहे का. पी बार हा बेसला असतो, क्यू बार हा इकडे ॲडजसंट साईडला असतो. त्या दोघांच्यातला अँगल किती असतो, थीटा असतो. आणि त्यांचा रिझल्टंट आर कुठे असतो, डायगोनलवर. आठवते ना, दोन ॲडजसंट साईड्सला दोन वेक्टर्स आहेत आणि रिझल्टंट आहे डायगोनलवर आहे, बरोबर. मग अशा केसमध्ये त्या रिझल्टंटचं मॅग्निट्यूड आर बारचं मॅग्निट्यूड आर कसं फाइंड आउट केलं जातं, तर स्क्वेअर रूटमध्ये पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा असा फॉर्म्युला होता ना, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा. मग सेम तोच फॉर्म्युला इथे येणार. ए बार प्लस बी बार यांची ॲडिशन केल्यावर जो रिझल्टंट मिळेल त्याचं मॅग्निट्यूड हे स्क्वेअर रूटमध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थीटा हा त्याचा फॉर्म्युला असेल. जसं आपण बघितलं पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा हा कोणाचा फॉर्म्युला होता, पी बार प्लस क्यू बारचा. सेम तसाच ए बार प्लस बी बारचा फॉर्म्युला असेल स्क्वेअर रूटमध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थिटा. हे काय आहे, तर याचं जो रिझल्टंट आहे त्याचं हे मॅग्निट्यूड आहे. ओके, इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए बार मायनस बी बार घ्यायचं आहे. म्हणजे ए बार आणि बी बार हे दोन वेक्टर आहेत, त्यांचा रिझल्टंट ए बार मायनस बी बार आणि त्याचं मॅग्निट्यूड कसं काढलं जाईल बघा, तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab कॉस थिटा. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab कॉस थिटा. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थिटा हा ए बार प्लस बी बारचं मॅग्निट्यूड आहे आणि ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab कॉस थिटा हे ए बार मायनस बी बारचं मॅग्निट्यूड आहे, बरोबर. या दोघांच्या मध्ये चेंज एवढाच आहे की या 2ab कॉस थिटाला इथे साईन आहे पॉझिटिव्ह, इथे साईन आहे निगेटिव्ह. ओके, आता जर दोन्ही साईडला आपण स्क्वेअर घेतला तर काय येईल बघा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थीटा इज इक्वल टू इकडे काय असेल, तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab कॉस थीटा. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर जे आहे ते दोन्ही साईडला काय होईल, कॅन्सल होईल. इकडचा ए स्क्वेअर या ए स्क्वेअरसोबत कॅन्सल झाला, बी स्क्वेअर सोबत कॅन्सल झाला. इथे राहिलं 2ab कॉस थीटा आणि इकडे काय शिल्लक राहील, तर मायनस 2ab कॉस थीटा. आता सपोज हा मायनस 2ab कॉस थिटा इकडे आणला तर तो ॲड होईल ना, मग त्याच्यामुळे 4ab कॉस थिटा इज इक्वल टू असेल 0. बघा, हा मायनस 2ab कॉस थिटा इकडे आणला एल एच एसला, तो ॲड झाला. 2ab कॉस थिटा प्लस 2ab कॉस थिटा आन्सर आलं 4ab कॉस थिटा आणि आर एच एसला काय राहील 0 असेल. मग कॉस थिटा इज इक्वल टू असेल 0/4ab. याचाच अर्थ किती आलं हे 0. हा 4ab इकडे डिव्हाइड झाला. कॉस थिटा इज इक्वल टू 0/4ab. आन्सर किती असेल 0. म्हणजे इथे आपल्याला कॉस थिटा 0 मिळतो. म्हणजे थिटा किती असला पाहिजे, कॉस इन्व्हर्स ऑफ 0. मग कोणाचा कॉस हा 0 असतो, कोणाचा कॉस 0 असतो, साइन 90 किती असतो 1 आणि कॉस 90 किती असतो 0 असतो. म्हणजे कॉस इन्व्हर्स ऑफ 0 इज इक्वल टू अँगल किती असणार 90 डिग्री. कोणत्या अँगलचा कॉसची व्हॅल्यू 0 आहे, तर 90. कॉस 90ची व्हॅल्यू असते 0, त्याच्यामुळे अँगल किती असला पाहिजे 90 डिग्री. बघा इथे आन्सर काय असणार, थिटा इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे ज्या वेळेस दोन वेक्टर्समध्ये अँगल हा 90 डिग्री आहे त्यावेळेस त्यांच्या समचं मॅग्निट्यूड आणि डिफरन्सचं मॅग्निट्यूड हे दोन्ही पण कसं असेल, सेम असेल. आलं लक्षात. आता इकडे हे एक्झाम्पल आपण बघूयात. टू वेक्टर्स आर ए बार आय प्लस 2j प्लस 2k अँड बी बार इज इक्वल टू 3i प्लस 6j प्लस 2k. हे दोन वेक्टर आपल्याला गिवन आहेत, ए बार आणि बी बार. अनदर वेक्टर सी बार हॅज द सेम मॅग्निट्यूड ॲज बी बार.
तिसरा एक वेक्टर आहे सी बार आणि ज्याचं मॅग्निट्यूड जे आहे ते कोणा एवढं आहे तर बी बारच्या मॅग्निट्यूड एवढं आहे आणि त्याची डायरेक्शन जी आहे ती कोणाची आहे तर ए बारची आहे. देन विच ऑफ द फॉलोइंग वेक्टर रिप्रेझेंट सी बार. समजलं का बघा, क्वेश्चन समजून घ्यायचं पहिल्यांदा. ए बार आणि बी बार हे दोन वेक्टर आपल्याला गिव्हन आहेत बरोबर आणि थर्ड वेक्टर सी बार आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तो वेक्टर कसा आहे तर त्या वेक्टरला काय आहे तर मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन आहे बरोबर. पण सी बारला मॅग्निट्यूड जे असेल ते कोणासारखं आहे सेम तर वेक्टर बी बारसारखं. म्हणजे वेक्टर बी बारचं जे मॅग्निट्यूड आहे तेच कुणाचं आहे तर सी बारचं आहे. पण त्या वेक्टर सी बारची डायरेक्शन ही बी बारसारखी नाही आहे, त्याची डायरेक्शन कुणासारखी आहे तर ए बारसारखी आहे बरोबर. मग आता हे कसं सॉल्व केलं जाईल बघा. वेक्टर सी बार जो आहे तो कसा रिप्रेझेंट केला जाईल तर सी इंटू सी कॅप. हे पहिल्यांदा आपल्याला समजलं पाहिजे की वेक्टर कसा लिहिला जातो तर मॅग्निट्यूड इंटू डायरेक्शन. मॅग्निट्यूड असेल सी आणि याची डायरेक्शन असेल सी कॅप बरोबर. आणि आपल्याला गिव्हन काय आहे तर या वेक्टर सी बारचं मॅग्निट्यूड सी इक्वल टू बी आहे बरोबर. सी इक्वल टू काय आहे बी. म्हणजे या सी बारचं मॅग्निट्यूड सी हे कुणाशी इक्वल आहे तर बी बारच्या मॅग्निट्यूड बी सोबत इक्वल आहे. बघा मॅग्निट्यूड ऑफ सी बार इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ बी बार हे आपल्याला गिव्हन आहे. मग इथे सी बारचं मॅग्निट्यूड सी आहे ते इक्वल टू काय आहे बी बारचं मॅग्निट्यूड बी. आणि सी कॅप म्हणजे काय आहे डायरेक्शन ऑफ सी बार इज सेम ॲज दॅट ऑफ द डायरेक्शन ऑफ ए बार. हा डेटा आपल्याला गिव्हन आहे की वेक्टर सी बारचं मॅग्निट्यूड सी इज इक्वल टू वेक्टर बी बारचं मॅग्निट्यूड बी आणि वेक्टर सी बारची डायरेक्शन सी कॅप इज इक्वल टू काय आहे तर वेक्टर ए बारची डायरेक्शन ए कॅप. ओके म्हणजे सी बार इज हॅविंग सेम मॅग्निट्यूड ॲज दॅट ऑफ बी अँड डायरेक्शन इज सेम ॲज दॅट ऑफ ए बार. आणि ए बारची डायरेक्शन ही कशी रिप्रेझेंट केली जाईल तर ए कॅप बरोबर. ए बार वेक्टरची डायरेक्शन काय असणार ए कॅप असणार. मग गिव्हन आहे ए कॅप इक्वल टू सी कॅप आणि सी इक्वल टू बी. मग आता आपल्याला फाइंड आउट काय केलं पाहिजे तर बी फाइंड आउट केला पाहिजे आणि ए कॅप फाइंड आउट केला पाहिजे. ओके बघा इथे सी इक्वल टू बी आहे आणि सी कॅप इक्वल टू ए कॅप आहे. सी इक्वल टू बी आहे सी कॅप इक्वल टू ए कॅप आहे. म्हणजे पहिल्यांदा आपण सी फाइंड आउट करूया म्हणजेच बीचं मॅग्निट्यूड फाइंड आउट करावं लागेल. म्हणजेच मॅग्निट्यूड ऑफ बी बार पहिल्यांदा आपण फाइंड आउट करूया. म्हणजे इथे हे दोन व्हॅल्यू जर तुम्ही यूज केल्या तर तुम्ही सी बार कसा लिहू शकता बघा. फर्स्ट सी बार इक्वल टू सीच्या ऐवजी काय लिहायचं बी लिहायचं आणि सी कॅपच्या ऐवजी ए कॅप लिहायचं. म्हणजे बी इंटू ए कॅप केलं की आपल्याला सी बार मिळणार आहे. म्हणजे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे पहिला बी नंतर फाइंड आउट करायचा ए कॅप आणि दोन्ही मल्टिप्लाय करायचे म्हणजे सी बार मिळाला. मग बी बारचं मॅग्निट्यूड बी कसं फाइंड आउट करायचं तर स्क्वेअर रूटमध्ये बी एक्स स्क्वेअर प्लस बी वाय स्क्वेअर प्लस काय करायचं बी झेड स्क्वेअर इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये बघा बी बार वेक्टर काय आहे इथं आहे बी बार 3i बी एक्स किती असणार 3 स्क्वेअर प्लस बी वाय किती आहे 6 म्हणजे इथे आला 6 स्क्वेअर प्लस बी झेड किती आहे बघा 2 म्हणजे इथे आला 2 स्क्वेअर. मग हे सॉल्व केलं तर किती येईल बघा स्क्वेअर रूटमध्ये 3 स्क्वेअर असेल 9 प्लस 6 स्क्वेअर असेल 36 प्लस 2 स्क्वेअर किती असणार 4 विच इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये किती असेल बघा 9 प्लस 36 प्लस 4 हे किती आलं तर 49 बघा 36 प्लस 4 40 आले 49 आणि रूट 49चा आन्सर असेल 7. म्हणजे इथे आपल्याला मॅग्निट्यूड ऑफ बी मिळालं आणि तेच इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ सी आहे आणि त्याची व्हॅल्यू किती मिळाली तर 7.
म्हणजे बी हे बी बारचं मॅग्निट्यूड कसं फाइंड आउट केलं, स्क्वेअर रूटमध्ये bx² + by² + bz², त्याची व्हॅल्यू 7 मिळते आणि b = c आहे म्हणून cचं मॅग्निट्यूडसुद्धा किती आलं, 7 आलं. त्यानंतर आता आपल्याला फाइंड आउट करायची आहे डायरेक्शन a कॅप = काय असणार, a⁻/a. आपल्याला माहीत आहे की कोणताही युनिट वेक्टर = काय असतो, तर वेक्टर डिवायडेड बाय इट्स मॅग्निट्यूड. युनिट वेक्टर a कॅप कसा फाइंड आउट करायचा, वेक्टर a⁻/ इट्स मॅग्निट्यूड a⁻/a करायचं, विच इज इक्वल टू a⁻ वेक्टर दिलाय बघा आपल्याला, काय आहे, I + 2j + 2k ॲज इट इज लिहून घ्यायचा. वेक्टर a⁻ डिवायडेड बाय त्याचं मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचं आहे ए कसं फाइंड आउट करायचं, तर स्क्वेअर रूटमध्ये ax² + ay² + az². ax किती आहे बघा, 1 आहे ना, इथं आयच्या सोबत आधी किती असेल, 1² + 2² आणि प्लस इथे 2 आहे म्हणजे इथे 2² आला. ax आहे 1, ay आहे 2, az आहे 2, त्यामुळे 1² + 2² + 2² किती येईल बघा, I + 2j + 2k डिवायडेड बाय स्क्वेअर रूटमध्ये 1 + 4 + 4 विच इज इक्वल टू I + 2j + 2k डिवायडेड बाय 4 + 4 8, 8 + 1 9, √9 आले आणि √9 म्हणजेच किती आले, 3. त्याच्यामुळं I + 2j + 2k डिवायडेड बाय 3 हे आन्सर कुणाचं मिळालं, a कॅपचं. लक्षात ठेवा इथे आपल्याला काय मिळाला, a कॅप मिळाला. a कॅप म्हणजे काय, a⁻ची डायरेक्शन कशी फाइंड आउट केली, a⁻/a केलं. a⁻ वेक्टर ॲज इट इज लिहिला, a म्हणजे त्याचं मॅग्निट्यूड आहे ते इथं लिहिलं. मॅग्निट्यूड किती येतं, √9 म्हणजेच 3, म्हणजे वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूड 3 डिव्हाइड केलं की आपल्याला त्याची डायरेक्शन मिळते a कॅप, बरोबर. मग आता आपलं नेक्स्ट काय आहे बघा, c बार इज इक्वल टू काय आहे, b × a कॅप. c बार इज इक्वल टू b × a कॅप, b × a कॅप आहे. मग आता याच्यामध्ये b किती आहे बघा, इथं b किती आहे, 7 आणि × a कॅप किती आहे, तर I कॅप + 2j कॅप + 2k कॅप अपॉन 3, बरोबर. म्हणजे फायनल आन्सर आपल्याला काय मिळेल, 7/3 × I + 2j + 2k आणि हा वेक्टर असेल c बार. c बारचा आन्सर काय मिळेल बघा, 7/3 I + 2j + 2k. काय केलं आपण, b × a कॅप केलं, म्हणजे या a कॅपला या bनं म्हणजे 7नं मल्टिप्लाय केलं, म्हणजे इथं 7/3 बाहेर निघेल. इथे 7/3 × ब्रॅकेट I + 2j + 2k. ऑप्शन कुठे आहे बघा, 7/3 × I + 2j + 2k. ऑप्शन कोणता आहे, a. सगळ्यांना समजलं बघा. काय केलं आपण, एक्झाम्पल समजून घ्यायचं पहिल्यांदा. c बार हा वेक्टर, त्याचा मॅग्निट्यूड सेम b बार सारखा आहे म्हणजे c = b. डायरेक्शन a बार सारखी आहे म्हणजे c कॅप = a कॅप. मग c बार = आला c × c कॅप म्हणजेच b × a कॅप. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, तर पहिल्यांदा b फाइंड आउट करायचा, नंतर a कॅप काढायचा. b म्हणजे b बारचं मॅग्निट्यूड आहे ते आलं 7 आणि a कॅप आहे a⁻/a, तो किती मिळाला बघा तिकडे, I + 2j + 2k अपॉन 3 आणि a कॅप × b करा, तुम्हाला c बारचा आन्सर मिळेल. समजलं सगळ्यांना. मला आपण एक बघूयात. The vector that must be added to vector I - 3j + 2k and 3i + 6j - 7k so that the resultant vector is a unit vector along y-axis will be. काय सांगितले बघा आपल्याला, असा कोणता वेक्टर आहे जो वेक्टर या दोघांच्या ॲडिशनमध्ये ॲड केल्यानंतर जो रिझल्टंट मिळेल तो असेल युनिट वेक्टर अलॉंग y-axis. म्हणजे आपल्याला एक गिवन वेक्टर आहे a बार, तो घेऊयात आपण I - 3j + 2k. सेकंड वेक्टर आहे b बार, तो आहे 3i + 6j - 7k. a बार आणि b बार असे आपण दोन वेक्टर घेतले. वेक्टर जो आपल्याला ॲड करायचा आहे म्हणजे वेक्टर टू बी ॲडेड विल बी c बार. म्हणजे जो वेक्टर आपल्याला ॲड करायचा आहे तो काय असेल, c बार. आणि आपल्याला सांगितलं आहे काय, तर a बार + b बार
प्लस सी बार ह्या 3 वेक्टरची ॲडिशन सपोज आर बार असेल तर हा रिझल्टंट वेक्टर जो आहे आर बार तो काय आहे बघा. सो दॅट रिझल्टंट वेक्टर इज अ युनिट वेक्टर अलॉंग वाय ॲक्सिस. युनिट वेक्टर अलॉंग वाय ॲक्सिस कोणता असतो सांगा मला. युनिट वेक्टर अलॉंग एक्स ॲक्सिस आहे आय कॅप, अलॉंग वाय ॲक्सिस आहे जे कॅप आणि अलॉंग झेड ॲक्सिस आहे के कॅप. इथे आपल्याला काय सांगितलं आहे की युनिट वेक्टर अलॉंग वाय ॲक्सिस म्हणजे आपल्याला काय मिळेल, जे कॅप मिळेल. म्हणजे गिव्हन आपल्याला डेटा आहे, 2 वेक्टर गिव्हन आहेत ए बार आणि बी बार. त्यांना आपण नेम दिलेले आहेत. ए बार इज इक्वल टू आय मायनस 3j प्लस 2k, बी बार आहे 3i प्लस 6j मायनस 7k आणि ए बार आपण आणखीन एक वेक्टर घेतला जो आपल्याला ॲड करायचा आहे तो असेल सपोज सी बार. हा आपण अज्युम केला आहे की वेक्टर टू बी ॲडेड काय असेल, सी बार असेल. कुठं ॲड करायचा आहे तर ए बार आणि बी बार यांच्या ॲडिशनमध्ये तो वेक्टर ॲड करायचा आहे. मग ए बार प्लस बी बार घेतलं त्याच्यामध्ये तुम्ही सी बार ॲड केला तर तुम्हाला रिझल्टंट वेक्टर मिळतो आर बार आणि तो रिझल्टंट वेक्टर कुठे आहे तर इन द डायरेक्शन ऑफ वाय ॲक्सिस आणि तो युनिट वेक्टर आहे. मग युनिट वेक्टर अलॉंग वाय ॲक्सिस असतो जे कॅप म्हणजे रिझल्टंट वेक्टर आर बार आहे जे कॅप. मग आता याच्यामध्ये फक्त व्हॅल्यूज पुटअप करूयात. ए बार किती आहे बघा, आय मायनस 3j प्लस 2k. त्यानंतर प्लस बी बार काय आहे बघा, 3i प्लस 6j मायनस 7k प्लस आपल्याला सी बार फाइंड आउट करायचा आहे तो ॲज इट इज ठेवला आणि इक्वल टू आर बार काय आहे तर जे कॅप. आर बार आहे जे कॅप. आता याच्यामध्ये आय प्लस 3i किती आले 4i, पुढं 6j मायनस 3j किती आले प्लस 3j. त्यानंतर 2k मायनस 7k किती आले मायनस 5k. बघा 3 प्लस 1 4i, 6j मायनस 3j प्लस 3j आणि मायनस 7k प्लस 2k म्हणजे मायनस 5k आणि प्लस हा वेक्टर आहे एक प्लस त्याच्यामध्ये सेकंड वेक्टर सी बार ॲड केला की आपल्याला काय मिळतो जे कॅप मिळतो. आणि मग तो वेक्टर सी बार काय असेल, सोपा आहे. सी बारला LHSला ठेवा आणि बाकी सगळं RHSला. सी बार इथेच ठेवला LHSला, हा जे कॅप RHSचा ॲज इट इज लिहिला आणि हा जो वेक्टर आहे तो RHSला टाका. मग ह्या सगळ्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्यांचे साईन चेंज होतील. 4i इथं पॉझिटिव्ह आहे, इकडे आला की मायनस 4i होईल. इथे प्लस 3j आहे पण इकडे गेलं की मायनस 3j होईल. त्यानंतर मायनस 5k आहे तो इकडे गेला की प्लस 5k होईल. मग सी बार इज इक्वल टू बघा इथं मायनस 4i ॲज इट इज राहील, इथं 1j आहे आणि मायनस 3j आहे म्हणजे किती आले मायनस 2j आणि पुढे काय आला प्लस 5k म्हणजे मायनस 4i मायनस 2j प्लस 5k हा काय असेल वेक्टर सी बार जो काय केला पाहिजे आपल्याला ॲड केला पाहिजे. कशामध्ये ॲड केला पाहिजे तर ए बार आणि बी बार यांच्या सममध्ये ॲड केला पाहिजे जेणेकरून आपलं जे ॲन्सर आहे रिझल्टंटचं ते काय असेल तर जे कॅप आहे असेल. ऑप्शन कोणता असेल बघा मायनस 4i मायनस 2j प्लस 5k. ऑप्शन बी विल बी द करेक्ट ऑप्शन. म्हणजे या दोघांच्या ॲडिशनमध्ये जर तुम्ही हा वेक्टर इथे ॲड केला तर या तिघांची ॲडिशन किती येईल तर जे कॅप. समजलं. म्हणजे रिझल्टंट काय असेल तिघांचा या तर युनिट वेक्टर अलॉंग वाय ॲक्सिस. समजले सगळ्यांना.